शेतकरी शिक्षक प्रसारक मंडळाचे संस्थापक अध्यक्ष तथा आष्टी पाटोदा शिरूर मतदारसंघाचे माजी आमदार भीमराव धोंडे यांच्या मातापित्याच्या स्मृतिप्रीत्यर्थ 18 वर्षांपासून गंगाई बाबाजी महोत्सवाचे आयोजन करतात। यामध्ये विद्यार्थ्यांचे सुप्त गुणांना वाव मिळावा म्हणून वक्तृत्व, काव्यवाचन, लोकगीते, सांस्कृतिक कार्यक्रम, लावणी, नृत्य स्पर्धा तसेच स्पर्धा परीक्षा असे अनेक उपक्रम राबवण्यात आले आहेत। तसेच धार्मिक, सामाजिक, साहित्य, मातापिता, कला, क्रीडा, पत्रकारिता, तलाठी, ग्रामसेवक, कृषी आणि शिक्षण क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या व्यक्तींना गंगाई बाबाजी राज्यस्तरीय आदर्श पुरस्कार देण्यात आले। आष्टी शहरातील भगवान महाविद्यालयाच्या प्रांगणात भव्य कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते। कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी शेतकरी शिक्षक प्रसारक मंडळाचे संस्थापक अध्यक्ष तथा माजी आमदार भीमराव धोंडे होते, तर प्रमुख उपस्थिती प्रसिद्ध कवी, साहित्यिक इंद्रजित भालेराव हे होते। यावेळी व्यासपीठावर साहेबराव म्हस्के, युवा नेते अजयदादा धोंडे, राजेंद्र धोंडे, वाल्मिक तात्या निकाळजे, समाजसेवक विजय घोल्लार, हरिभक्त परायण आदिनाथ आंधळे महाराज, पंचायत समिती सभापती सौ सुवर्णाताई लांबरूड, विठ्ठलराव बनसोडे, बाबूशेठ भंडारी, अशोक साळवे, कवी अल्लाउद्दीन यांच्यासह महाविद्यालयाचे प्राचार्य, कर्मचारी, विद्यार्थी, नागरिक आदी मोठ्या संख्येने उपस्थित होते। वर्ष एखादा महोत्सव घेणं, तेवढ्याच उत्साहात तो सुरू ठेवणं, दरवर्षी इतक्या मोठ्या प्रमाणात कार्यक्रम घेणं, इतक्या लोकांना पुरस्कार देणं, त्यांची अशा प्रकारची काटेकोरपणे निवड करणं, त्यांच्याकडून शिफारसी न मागवता स्वतः या लोकांची निवड करणं ही मोठी अवघड गोष्ट आहे आणि ती या महोत्सवाच्या वतीनं केली जाते। हे मला फार महत्त्वाचं वाटतं। हा महोत्सव माझ्यासाठी नवा नाहीये। या महोत्सवाला बरोबर 14 वर्षापूर्वी, तर 14 वर्षापूर्वी या कार्यक्रमाला अशाच प्रकारे समारोपाला मी एकदा येऊन गेलेलो आहे। 2010ला या कार्यक्रमाच्या समारोपाला, पारितोषिक वितरणाला मी येऊन गेलेलो होतो। दरम्यानच्या काळामध्ये कोरोनाच्या संकटामुळे काही वर्ष हा महोत्सव होऊ शकला नाही। ते नैसर्गिक संकट वगळलं तर आतापर्यंत कुठल्याही संकटाला न जुमानता भीमरावजींनी सतत 18 वर्ष हा महोत्सव घेतलेला आहे। त्यांच्या कर्तृत्वाविषयी तुम्ही सगळे जाणून आहात, त्यामुळे बाहेरून आलेल्या माझ्यासारख्या माणसांनी तुम्हाला त्यांचं मोठेपण सांगावं अशी काही गोष्ट नाहीये। त्यांनी निर्माण केलेल्या शिक्षण संस्था, त्यांचं राजकारण, त्यांचं समाजकारण, त्यांच्यामुळं आष्टी तालुक्याला मिळालेली एक दिशा, इथला झालेला विकास, या सगळ्या गोष्टी माझ्यापेक्षा जास्त तुम्ही दररोज अनुभवता, त्यामुळं त्याच्याविषयी मी फारसं बोलणार नाही। मधल्या काळात भीमरावजींनी एक चित्रपट निर्माण केला, तहान नावाचा। त्यांच्या चित्रपट निर्मितीमध्ये सुद्धा त्यांनी सामाजिकच विषय घेतलेला होता। पैसे जास्त झालेत म्हणून किंवा सिनेमाचा लय नाद आहे म्हणून पिक्चर काढलेला नव्हता, तर सामाजिक विषयावर पिक्चर काढलेला होता। हा संपूर्ण देश ज्या शेतकऱ्यांच्या आत्महत्येने परेशान झालेला होता, त्या शेतकऱ्यांनी आत्महत्या करू नये म्हणून तहान सारखा चित्रपट त्यांनी काढलेला होता। आणि त्या चित्रपटामध्ये त्यांनी मला खरं तर न विचारता माझी एक कविता गाणं म्हणून घेतलेली होती। आणि विशेष म्हणजे ते गाणं गाणारा जो हिरो होता, तो हिरो ते स्वतःच झालेले होते। कवीची म्हणजे माझी भूमिका भीमरावजींनी त्या चित्रपटामध्ये केलेली होती आणि माझी कविता तिथं त्यांनी म्हटलेली होती। वेगवेगळे प्रयोग त्या चित्रपटामध्ये करण्यात आलेले होते। मला वाटतं भगवानराव देशमुख आणि मी अशा दोघांच्या 2 कविता घेऊन त्याचं एक गाणं तिथं तयार करण्यात आलेलं होतं आणि त्या गाण्याचा अभिनय स्वतः भीमरावजींनी केलेला होता। ते चित्रपट आल्याच्या नंतर मला लोकांनी सांगितलं की अशी अशी तुमची कविता त्या चित्रपटामध्ये दिसते आहे। भीमरावजी म्हणाले, तुम्ही आमची घरचीच माणसं होतात, आमचा हक्क होता म्हणून आम्ही तुम्हाला न विचारता तुमची ती कविता वापरली। मित्र हो, कितीतरी गोष्टी सांगता येण्यासारख्या आहेत। इथं जे आदर्श पुरस्कार दिले, आता सर अवघड होतं की एकेकाला खूप बोलावं वाटत होतं, आपण 2च मिनिटं बोला म्हणत होतो आणि पुरस्कार दिले तेवढ्यांना सुद्धा आपण बोलू देऊ शकलो नाही। सगळ्यांच्या पैकी फक्त प्रातिनिधिक रूपात 3च नावं आली, नंतर पुन्हा एक नाव आलं, 4च जण बोलले। प्रत्येकाला आपली भूमिका सांगावीशी वाटत होती। खूप महत्त्वाचं काम या लोकांनी केलेलं आहे आणि जीवनाच्या सर्व क्षेत्रातले लोक तुम्ही निवडलेले आहेत। डॉक्टर निवडलेले आहेत, वकील निवडलेले आहेत, तलाठी निवडलेले आहेत, ग्रामसेवक निवडलेले आहेत, सरपंच निवडलेले आहेत, शिक्षक निवडलेले आहेत, आणखी काय काय कितीतरी वेगवेगळ्या प्रकारच्या लोकांची तुम्ही निवड केलेली आहे। म्हणजे तुमचं किती बारकाईनं या सगळ्या समाजाकडे, इथल्या उत्कर्षाकडे लक्ष आहे
आणि हा उत्कर्ष करणारे लोक आणखी वाढावेत, मागच्या लोकांना आणखी प्रेरणा मिळावी आणि पुढच्या वर्षी तुम्हालाही अशा प्रकारचे पुरस्कार देण्यासाठी लोक उपलब्ध व्हावेत, अशी ही प्रेरणा सातत्यानं या कार्यक्रमातून सुरू राहत असते. यांना मिळालेल्या पुरस्कारामुळे अनेक पुढच्या लोकांना खूप काम करण्याची प्रेरणा मिळेल. हे स्वतः लोक आणखी पुढचं काम करतील. त्याच्यामुळं समाजाच्या दृष्टीनं असे कार्यक्रम, असे उपक्रम हे कितीतरी महत्वाचे असतात. जे मंडळी आहेत ज्यांनी आपापल्या क्षेत्रामध्ये खूप चांगलं काम केलेलं आहे आणि त्यांचं अनुकरण दुसऱ्यांनी करावं किंवा त्यांनी पुढे चालून आपल्या क्षेत्रात आणखी जोमाने काम करावं, यासाठी आपण समाजाच्या विविध स्तरावर काम करणाऱ्या लोकांचं या ठिकाणी पुरस्कार देऊन सत्कार त्यांचा केलेला आहे. यामध्ये व्यासपीठावरचे सगळ्यांची नाव काय आता घेत नाही, कारण वेळ बरंच झालेला आहे. या ठिकाणी आदिनाथ महाराज आंधळे हे माणिक दोंडीचे महाराज आहेत आणि ते स्वतः इंजिनियर आहेत आणि ते वारकरी संप्रदायामध्ये गेली 10-15 वर्षापासून खूप चांगलं काम करतात. समाज प्रबोधन करायचं काम त्यांनी आपल्या भागामध्ये मोठ्या प्रमाणात केलेलं आहे आणि त्यांनी त्यांच्या गडावर छत्रपती संभाजी महाराजांचं मंदिराचं बांधकाम सुरू केलेलं आहे. असे आपले आंधळे महाराज हे या भागातील लोकांना मार्गदर्शक म्हणूनच बऱ्याच वर्षापासून काम करतात. दुसरे आपले निळकंठ तावरे महाराज आहेत, हे नवीन आहेत पण यांनी सुद्धा काही मुलं त्यांच्याजवळ त्यांनी ठेवलेले आहेत. त्यांना ते वारकरी संप्रदायाचं शिक्षण देतात आणि अनेक मुलं घडवण्याचं काम, मोठं काम त्यांनी सुद्धा हाती घेतलेलं आहे. त्यांचे मी आभार मानतो. त्यानंतर आहेत गिरीश महादेव कुलकर्णी, स्नेहालय आहे नगरला, जे एड्स झालेल्या मुलांचं संगोपन करणारी ही संस्था आहे. भारतातली मोठी संस्था ही 2 नंबरची संस्था आहे. याला भारतातल्या अनेक सिनेमा कलाकारांनी सलमान खान पासून अमिताभ बच्चन यांच्यापर्यंत अनेक लोकांनी या संस्थेला भेटी दिलेल्या आहेत. त्याचबरोबर आहेत दुसरे आपले ॲडव्होकेट निकाळजे, यांच्याबद्दल तुम्हाला जास्त सर्वांना माहिती आहेच. त्याचप्रमाणे सुवर्णा बाबासाहेब गिरे ह्या पण सामाजिक क्षेत्रामध्ये काम करतात. आपले बाबूशेठ भंडारी आहेत, त्यांना आपण विशेष पुरस्कार दिलेला आहे कारण बाबूशेठ भंडारी एका विशिष्ट परिस्थितीमध्ये धाडसाने काम करतात. ते काय काम करतात हे व्यासपीठावर सर्वांना सांगण्याची गरज नाही, मला ती माहिती आहे. परंतु तरी सुद्धा विशिष्ट परिस्थितीमध्ये संस्थेमध्ये ते एका शिक्षण संस्थेचे संचालक आहेत, चांगल्या पद्धतीने काम करतात. त्याचप्रमाणे आहेत आशाताई फड, ह्या प्राध्यापिका आहेत, पीएचडी आहेत, त्याही सामाजिक क्षेत्रात काम करतात. चेतन पाटोळे हे खरं म्हणजे ICICI बँकेचे NGO म्हणून काम करतात आपल्या जिल्ह्यामध्ये. त्यांनी आपल्या आष्टी तालुका घेतलेला आहे. आष्टी तालुक्यातल्या प्रत्येक शाळा, ज्या शाळेमध्ये 100पेक्षा जास्त मुलं शिकतात अशा सर्व शाळांच्या संडास असतील, मोतारी असतील किंवा तिथं सौर ऊर्जाचं काम असेल किंवा काही खोल्या बनवून द्यायचं काम असेल, अशा पद्धतीने खूप सामाजिक क्षेत्रामध्ये जे जिल्हा परिषदेला शक्य होत नाही, कदाचित संस्थेला शक्य होत नाही, अशा प्रकारचं काम हे पाटोळे करतायत. पाटोळे आहेत का आता मीटिंगला गेले तर पाटोळे यांनी असंच आपल्या संपूर्ण पाटोदा शिरूरमध्ये सुद्धा आम्ही त्यांना कालच माझी भेट झाली होती. त्यांना सांगितलं तुम्ही पाटोद्यामध्ये काम सुरू करा, शिरूरमध्ये काम सुरू करा आणि ज्या ज्या जिल्हा परिषदेच्या शाळा आहेत तिथं तुम्हाला काय देता येईल अशा पद्धतीने नियोजन त्यांनी मला सांगितलं. जरूर यावर्षी आम्ही शिरूर आणि पाटोदा घेऊ आणि त्या ठिकाणी सुद्धा चांगल्या पद्धतीने काम करू. त्याचनंतर पाटोद्याचे मंडळी आहेत सय्यद इस्माईल, इम्रान इस्माईल, त्याचप्रमाणे सिंधुताई बबनराव आवटे, ही आमच्या गावची महिला आहे, बबनरावची पत्नी. बबनरावने स्वतःचं लिव्हर काय दिलेलं नाही, जपून ठेवलंय, पण आमच्या ताईला लिव्हर द्यायला लावलं, तिने मोठ्या मनाने दिलं, त्यामुळे मुलगा त्यांचा जिवंत आहे. तो पण प्राथमिक शिक्षक आहे, त्याची पत्नी पण शिक्षक आहे. अशा रीतीने त्यांनी लिव्हर दिल्यामुळं त्यांचं कौतुक या ठिकाणी आपण करत आहोत.
त्या ठिकाणी बाळासाहेब मुरलीधर मिसाळ हे आदर्श शिक्षक आहेत, कोथनची चांगली शाळा चालवतात. त्याचप्रमाणे श्रीमती रंजना बाबासाहेब शिंदे यांना जिल्हा परिषदेचा फुंदेंना मला असं वाटतं की जिल्हा परिषदेने आदर्श शिक्षकाचा पुरस्कार दिलेला आहे. आपणही त्या ठिकाणी निवडलेले त्या पंत संस्थेच्या संचालिका पण आहेत. अशा पद्धतीने त्या पण चांगलं काम करतात. दुसरे राधाकृष्णराम कोकणे हा पीटीचा शिक्षक आहे, म्हणजे खेळाचा शिक्षक आहे. अनेक मुलांना चांगल्या पद्धतीने तो ट्रेनिंग देत असतो आणि केवळ मुलांकडे त्याचा फार ओढा असल्यामुळं आपण त्यांना हा पुरस्कार दिलेला आहे. सुरेश गैनाथ बोडके हा एक आदर्श मुख्याध्यापक आहे. त्याच्या शाळेमध्ये 2000 मुलं आहेत. अशा शाळेमध्ये तो मुलांना शिकवतो आणि ऍडमिशन देत नाही, परीक्षा घेऊनच मार्कावर ऍडमिशन, अशी इथं आष्टीला एक शाळा आहे की ज्या शाळेचा मुख्याध्यापक परीक्षा घेऊनच मुलांना प्रवेश देतो आणि अशा पद्धतीने चांगली शाळा ते पण चालवत आहेत. त्यामुळे त्यांना पुरस्कार दिलेला आपण. त्यानंतर पोपटराव साबळे आहेत, लवू विक्रम बोराटे हे पण एक आदर्श शिक्षक आहेत, जामखेड तालुक्यातले आहेत. राठोड, त्याचप्रमाणे बाळासाहेब एकनाथ बनसोडे हा पण चांगल्या पद्धतीने काम करत असतो. महादेव भाऊराव टकले हा एक आदर्श मुख्याध्यापक आहे जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शाळेचा. याच्या शाळेमध्ये 1314 विद्यार्थी आहेत. एखाद्या आजच्या काळामध्ये 1314 विद्यार्थी एखाद्या शाळेत असणं ही दुर्मिळ गोष्ट आहे. व टकलेंचं नियोजन चांगले असल्यामुळं त्यांना ते जमलेलं आहे. दुसरे आदर्श शेतकरी आपले आहेत ईश्वर कुंडले जगताप, हे बऱ्याच वर्षापासून चांगली शेती करतात. द्राक्षाची बाग आहे, त्यानंतर केळीची बाग किंवा सीताफळ वगैरे अशी आधुनिक पिकं ते घेतात आणि शेतकऱ्यांना मार्गदर्शन पण करतात. कैलास आंधळे इथं आलेले नाही, तो पण चांगली 40-50 एकर फळबागाची शेती करतो आणि हा एक चांगला कार्यकर्ता आहे. भाऊसाहेब सुरदे हे पण चांगली मोठी शेती त्यांच्याकडे आहे, चांगल्या पद्धतीने शेती करतात. पत्रकार सुरूचे आपले राजहंस हे चांगली पत्रकारिता करत आहेत. अविनाश कुमकर हा सोशल मीडियाचा पत्रकार आहे आणि अत्यंत प्रतिकूल परिस्थितीमध्ये त्यांनी हे काम सुरू केलेलं आहे. चांगल्या पद्धतीने तो पण काम करत असतो. त्याचप्रमाणे गायकवाड आहेत, प्रकाश शांताराम साळवे हा गोमाळा सुरूच्या अत्यंत प्रतिकूल परिस्थितीमध्ये साप्ताहिक तो चालत असतो आणि एक चांगलं काम ते पण करत असतात. अक्षय भवानी दाते हा सुद्धा एक सोशल मीडियामध्ये पत्रकार म्हणून काम करतो. जावेद रज्जाक शेख पाटोद्याचे पत्रकार, आता ज्या ठिकाणी सांगण्यात आलं की बाकीच्या पत्रकारासारखं आडेओढे न घेता जिथं काय समजेल तिथं जाऊन बातम्या देण्याचं काम ते करत असतात. त्याचप्रमाणे माजलगावचे एक साहित्यिक आहेत होके पाटील, हे चांगल्या पद्धतीने अनेक त्यांनी पुस्तकं लिहिली आहेत, त्यांचे मी अभिनंदन करतो. तानाजी आगळे हे चांगले खेळाचे शिक्षक आहेत आणि खो खोच्या महाराष्ट्र फेडरेशनचे ते अध्यक्ष राहिलेले आहेत, चांगले आहेत ते. त्यानंतर ठकाराम दुधावडे, काही काही लोकांना असं वाटत असेल की ठकाराम दुधावडेला कशामुळे दिलं, पण संगीत क्षेत्रामध्ये ठकारामचा बँड आष्टी तालुक्यात बीड जिल्ह्यात पार ठाणे कल्याणपर्यंत फिरत असतो. असा ठकाराम गुणी आहे आणि एखाद्याने जरी पैसे नसले तरी त्याला ऍडजस्ट करणार आहे. कारण लग्न कार्यामध्ये त्याच्या अडचणी एवढ्या असतात, जरा 15 दिवस पाऊस लांबला की तो ढगाकडे बघत असतो आणि आपसात चर्चा करतो, यंदा पावसाचं काय बरोबर दिसत नाही, जनावराला चारा कसा येणार, शेतात पीक कसं येणार, अशा अडचणीत तो असल्यामुळं आपला हा भागातला आईबाप हा मुलांना चांगल्या प्रकारचं शिक्षण बऱ्याच वेळा देऊ शकत नाही. चांगल्या प्रकारचं म्हणजे काय, शहरामध्ये शिक्षण देऊ शकत नाही. पण तुम्हाला सांगू शकतो ते बऱ्याच मुली पण आहेत की जे मुलं शाळेच्या वयातच आपल्याला काहीतरी व्हायचं असं निश्चय करतात, त्यांना शहराची गरज नाही. आपण पाहतो भारतामध्ये जे मोठमोठे नेते झालेले आहेत, IAS अधिकारी आहेत, ते आता ग्रामीण भागातूनच आलेले आहेत. आपल्याकडे काही मुलं MPSC पास झालेले आहेत. कुणाचे मुलं, एक नागाचा मुलगा, एक कुठं कारखान्यातल्या कामगाराचा मुलगा, कोणी डेप्युटी कलेक्टर झालंय, कोणी DYSP झालंय, कोणी PSI झालंय. असं
कष्टाने काम करून ते काहीतरी तुम्हाला होता येतं. म्हणून मला तर नेहमी असं वाटत असतं की आपल्या भागातले मुलं मुली खूप त्यांनी अभ्यास करून पुढे जावं. म्हणून मी व्यासपीठावरच्या लोकांना सांगू इच्छितो, आपल्या संस्थेचे 42 हायस्कूल आहेत, 28 ज्युनियर कॉलेज आहेत, सिनियर कॉलेज पण 5 आहेत आणि बाकीच्या टेक्निकल एज्युकेशन वगैरे पण आपल्याकडे आहे. मी BSc अग्री महाविद्यालय याच्यामुळे काढलं की आपल्या भागात थोडा शेतीचा प्रचार व्हावा, मुलांनी BSc अग्री व्हावं आणि मग हे जिरायत शेतीमध्ये काय पिकेल याच्यावर संशोधन करावं. तसं मी पण बऱ्यापैकी शिकलो सवरलेलो जरी असलो तर मला नेहमी असं वाटत असतं की पाणीच लागणार नाही असं एखादं झाड आपल्याला सापडेल का, की त्याला फळं येतील, त्याला फुलं आल्याशिवाय फळं येणार नाहीत, त्याला खूप फळं येतील आणि बाजारात तो विकलं जाईल. असं मी आमच्याकडे बरेच विद्यापीठातले लोक येत असतात, शास्त्रज्ञ आहेत, PhD झालेले भरपूर आहेत. आमच्या BSc अग्री महाविद्यालयामध्ये पण 15-20 PhD प्राध्यापक आहेत. त्यांना सुद्धा मी असं विचारत असतो, असं काहीतरी संशोधन करा, असं काहीतरी ग्राफ्टिंग करा जेणेकरून त्याला कमी पाण्यावर येईल, त्याला हमखास फळ येईल. मध्यंतरी मी सोशल मीडियावर एक असं झाड पाहिलं, खोडापासून तर फांद्या शेवटच्या याच्यापर्यंत, म्हणजे काय म्हणतो आपण त्याला, शेंड्यापर्यंत सगळं फळच फळ. मला असं झाड आपलं कधी सापडायचं, असं झाड आपल्याला सापडलं तर आपला शेतकरी ह्या दुष्काळातून मुक्त होईल. 2000 फळ एका झाडाला. आपल्या झाडाला काय, आपलं जमीन अशी, आपल्याकडे पाऊस असतं, आपल्याकडे बारमाही पाणी नाही, आपले कायमचे हाल. तो जे थोडे शिकले सवरलेले लोक आहेत, ज्यांना शासकीय पगार चांगला आहे, त्यांचं जीवन सुखी आहे. ज्यांच्या घरात कुटुंबात कोणी नोकरीला नाही त्यांना विचारा जीवन कसं असतं. त्यांना विचारा की तुझी काय परिस्थिती आहे, मोठी लग्नाला आलेली मुलगीचं लग्न कसं करायचं याच्यावर तर फार चिंतन म्हणून करत असतो. कसं होईल, काय होईल, उधारपाधार मिळेल का, आणि सावकारचं कर्ज काढलं तर तुम्हाला माहिती आहे काही लोक सावकारकी करतात 3%, 5%, 10%. जमिनीतल्या 5 एकरला 2 एकर त्याला विकावंच लागतं. अशी आपल्या भागाची पार्श्वभूमी आहे. त्यामुळे असं वाटतं की नेहमी याच्यात काहीतरी सुधारणा व्हावी. आपला अल्पसा प्रयत्न असतो, निसर्गाच्या पुढे आपल्याला जाता येत नाही. निसर्गाने आपल्याला प्रतिकूल परिस्थितीमध्ये अशा भागामध्ये जन्माला घातले की जिथं आपल्याला मर्यादा आहे. फार शेतीचं उत्पन्न आपण करू शकत नाही, फार बागा आपल्याकडे होत नाहीत. ज्या झाला तरी एखादा 2-3 वर्षांनी पाऊस कमी पडला की बागा जळून जातात. अशी आपली परिस्थिती, अशी आपले हाल आहेत. म्हणून ऊसतोडी लोक जातात मोठ्या प्रमाणामध्ये. ऊसतोडीला आपल्या आष्टी, पाटोदा, शिरूर, बीड या भागातून जातात. आता परवा ऊसतोडणी कामगाराची मजुरी वाढली म्हणून आपल्याला अन्न होतो, पण वस्तुस्थिती अशी आहे की पहाटे 4 वाजता झोपडीवरून बैलगाडी न्यायची, ऊसाच्या फळात घेऊन जायची आणि ऊस तोडायचा. ह्या माणसाचं जीवन कसं असेल, अत्यंत वाईट जीवन ही माणसं जगत असतात. म्हणून मला नेहमी असं वाटतं की माणसाने खूप प्रयत्न केलेत पण ते अपुरेच आहेत. आणखी खूप काहीतरी करण्याची गरज आहे, किंवा निसर्गानेच असं काहीतरी अद्भुत करावं. माझ्यासारख्या माणसाला असं वाटतं, जसं मी सांगितलं, एका झाडाला 2000 मोसंबी लागतात फळं, 1000, 500, 600, 3000 फळं त्याला लागावेत. पेरूला असे तसेच लागावेत, नाही का, लिंबाच्या झाडाला तसेच लागावेत. ग्रामपंचायतच्या क्षेत्रामध्ये शेतकरी शिक्षण प्रसारक मंडळाने जे गंगाई बाबाजी महोत्सव आयोजित केला आणि त्यामध्ये सरपंच या पदाला आदर्श सरपंच पुरस्कार या ठिकाणी दिला, त्याबद्दल मी शेतकरी शिक्षण प्रसारक मंडळाचे तसेच आदरणीय लोकप्रिय माजी आमदार आदरणीय धोंडे साहेब यांचे प्रथमतः अभिनंदन करतो की खऱ्या अर्थानं तळागाळातील वंचित, शोषित, पीडित लोकांपर्यंत काम करणारा घटक, समाज घटक म्हणून एकतर सरपंच याच्याकडे बघितलं जातं. एक 10 वर्ष ग्रामपंचायतच्या माध्यमातून रोहतवाडीचा सरपंच म्हणून काम करताना अनेक बाबी समोर आल्या. मी केंद्रीय राखीव पोलीस दलातून 9.5 वर्षाची सर्व्हिस करून स्वतः परत आलो. माझ्या गावामध्ये ज्यावेळेस मी आलो त्यावेळेस पोटाची उपजीविका करण्यासाठी मी 2 जीप घेतल्या आणि पॅसेंजर वाहतूक करण्याचा निर्णय घेतला. परंतु हे काम करत असताना गावातले अनेक कुटुंब सुशिक्षित झाले की बीडला राहायला सेटलमेंट करणार, बीडला जागा घेणार आणि जाणार. आमचं गाव म्हणजे एक पडकं गाव, बुर्ज पडलेले, चावडी पडलेली, एक जुना पार्क, जुनी शाळा, 2च शाळा खोल्याच्या पूर्ण पत्रे सडलेले, अशी एक व्यवस्था त्या गावामध्ये. पिण्याच्या पाण्याची व्यवस्था नव्हती. अनेक बाबी
अशा समोर आल्या की लाईट जर डीपी जवळ तर 6-6 महिने त्या गावामध्ये डीपी नसायची. म्हणजे एक व्यवस्था होतीच ना. सरपंच होते, ग्रामपंचायत होती, सगळ्या गोष्टी होत्या. परंतु काम करणारा, स्वतःला वाहून घेऊन समाजासाठी काम करणारा, तिथे त्याची कमतरता होती. विरोध तर प्रत्येकाला होत असतो. आम्हालाही खूप विरोध झाला. मी प्रथमतः 2002 ला ग्रामपंचायत सदस्य म्हणून ज्यावेळेस पुढे आलो त्यावेळेस त्या 5 वर्षामध्ये प्रखर विरोध झाला. परंतु 2007 ला लोकांनी सर्व पॅनल निवडून दिला आणि पुनश्च एकदा सरपंच म्हणून माझ्यावर जबाबदारी दिली. त्या पहिल्या काळामध्ये ते सडलेले बुर्ज असतील, शाळेची व्यवस्था असेल, अनेक बाबी पुढे केल्या. पाण्याची व्यवस्था असेल, लाईटची व्यवस्था असेल, ह्या सगळ्या बाबी पुढे गेल्या. 2012 ला जास्त चांगलं काम करतोय असं दिसल्यानंतर 2012 ला पराभव झाला. 2017च्या निवडणुकीमध्ये पुनश्च एकदा आपल्याला जनतेतून सरपंच म्हणून लोकांनी स्वीकारलं आणि गेल्या 5 वर्षाच्या कालखंडामध्ये एक गाव कसं आदर्श होईल यासाठी काम करून आज आदर्श गावचा आदर्श सरपंचमध्ये सगळ्यात मोठी एक बाब होती, पण बारीक होती. लक्षात घ्या, ज्यावेळेस त्या मूर्तीचा प्राण प्रतिष्ठा कार्यक्रम होता आणि डोळ्यावरची पट्टी ज्यावेळेस त्या श्री रामललाच्या मंदिराच्या मूर्तीची बाजूला हटवली जाणार होती त्यावेळेस देशाचे लाडके पंतप्रधान फक्त एक सोन्याची काडी घेऊन काजळ त्याला लावून त्या डोळ्यामध्ये भरणार होती. साहेब, तुम्ही त्या सोन्याच्या काडीने आमचा मान सन्मानाने आमच्या डोळ्यात काजळ घातलंय. येणाऱ्या काळामध्ये आदर्श सरपंच कसा घडावा आणि गावाचा विकास जे खेड्याकडून शहराकडे जे लोंढा जात होता तो थांबून खेडी खऱ्या अर्थानं स्वयंस्फूर्त कशी केली पाहिजेत यावर माझे सहकारी राम बोडखे आहेत. खूप चांगलं काम सरडे वडगाव मध्ये सुद्धा त्यांनी केलेलं आहे. बऱ्याचशा गोष्टी या ठिकाणी बोलता येतील, परंतु यापुढे या पुरस्कारामुळे आमच्या पाठीवर जी आपण कौतुकाची थाप टाकली, येणाऱ्या काळामध्ये ग्रामपंचायत क्षेत्रामध्ये अतिशय चांगल्या प्रकारे पुढे काम करण्यास आम्ही कटिबद्ध राहू अशा प्रकारचा संकल्प या ठिकाणी नमूद करतो. माझा मान सन्मान केला आणि मला पुरस्कार दिला त्याबद्दल सर्वांचे मी आभार मानतो. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र. हे आमच्या साहेबांना सुचलं आणि साहेबांनी ज्या पुरस्काराचं नाव दिले बाबाजी गंगाई बाबाजी पुरस्कार, कोणी सुचवलं असतं त्यांना काय माहिती, परंतु आई बापाच्या नावाने पुरस्कार, धन्य माता पिता तयाची. ज्यांनी स्वतःचा पोटचा गोळा असा घडवला, पहिल्यांदा त्यांनी लाल मातीवर प्रेम केलं, नंतर त्यांनी लहान मुलाच्या शिक्षणावर प्रेम केलं, म्हणून शिक्षण महर्षी झाले. या तालुक्यामध्ये जिल्ह्यामध्ये सर्वात जास्त महाराष्ट्रात जर नाव असेल कोणाचं शिक्षण महर्षी ते खरोखर आपल्या धोंडे साहेबांचं. तळागाळातल्या खेडोपाड्यातल्या वाड्या तोड्यावरच्या मुलांना शाळा शिकले पाहिजे, शाळेतून मुलं पुढे गेले पाहिजे. म्हणजे हजारो मुलांना नोकऱ्या लागल्या, हजारो मुलगा पोटा पाण्याला लागले, कुटुंब उभं राहण्याचं पुण्य कोणाला गेलं असेल तर आपल्या धोंडे साहेब. त्यानंतर त्यांना या परिसराची दया आली म्हणून त्यांनी या तालुक्याचं जिल्ह्याचं नेतृत्व स्वीकारलं. 15-20 वर्ष ते आमदार म्हणून या तालुक्यामध्ये त्यांनी काम केलं. साहेब, तुम्ही धन्य नाही, धन्य माता पिता तयाची आत. त्यांच्या नावाने पुरस्कार दिले ना, खरोखर ते धन्य आहेत असं मला वाटतं. आणि जे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज, भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, महात्मा ज्योतिबा फुले, सन्माननीय व्यासपीठ, उपस्थित सर्व बंधू, विद्यार्थिनी, भगिनी आणि माता, हा माझ्या जीवनातला 6वा-7वा पुरस्कार आहे. हा पहिला पुरस्कार आहे की ज्या पुरस्कारासाठी मी एक कागद, एक चिठ्ठी या शेतकरी शिक्षण संस्थेकडे दिलेली नाही. याचा मला जास्त अभिमान यासाठी वाटतो. पुरस्कार मागावे लागतात, पुरस्कारासाठी स्पर्धा असते. अहो, पुरस्कार नाही मिळाला ना, मला त्याचं जास्त कौतुक वाटतं याच्यासाठी की मला अजून काम करायचंय पुरस्कार मिळण्यासाठी. आणि पुरस्कार मिळाल्यानं मला अजून कौतुक वाटतं की मला आणखी जोमाने काम करावं लागेल की आता माझ्याकडे समाजाचा बघण्याचा दृष्टिकोन बदललेला आहे. विद्यार्थ्यांना मी सांगू इच्छितो की आज परिस्थिती बदलली. आज बेचा पाठ करून शिक्षण होणार नाही, भविष्यवेधी शिक्षणाची गरज आहे. आर्टिफिशियल इंटेलिजन्स सारख्या गोष्टी आता नवनवीन यायला लागल्यात, मनुष्याचं काम कमी व्हायला लागले. तुम्हाला शिकण्याशिवाय पर्याय नाही. पालक त्यांच्या भूमिकेत कमी पडतायत असं माझं वैयक्तिक मत आहे. आज छोट्या मुलाला रडायला लागलं तर त्याला गोष्ट सांगितली जात नाही, त्याच्याबरोबर खेळलं जात नाही, त्याला फक्त मोबाईल दिला जातो. ही शोकांतिका आहे, ही बदललं पाहिजे. पुढची पिढी, शिक्षक हा देश घडवणारा सगळ्यात महत्वाचा घटक आहे. शिक्षकाचं काम पहा, अनेक गोष्टी आहेत.
शहरात गुणवत्ता आहे असं मी मुळीच नाकारणार नाही, पण खरी गुणवत्ता खेड्यात आहे. मी छोट्याशा गावात काम करतो, पांगळो गावांमध्ये. गेल्या 5 वर्षात साहेब मला सांगायला आवडेल, NMMS मध्ये आमची शाळा जिल्हा परिषदेमध्ये 2 नंबरला होती. 1 नंबरची जरेवाडी आणि पांगळो गावांची 2 नंबर. एकट्याने केलं का नाही, माझ्यासोबत अनेक शिक्षक होते. अहो 15 मुलांना दरवर्षी 12,000 रुपये मिळतात. सगळी लोक ऊस तोडणी कामगार आहे, पालकांचा दोष नाही. तुमची परिस्थिती एकच गोष्ट बदलू शकते, ते म्हणजे शिक्षण. शिक्षणाशिवाय बदलू शकत नाही. आणि म्हणून धोंडे साहेबांचं कौतुक आदरणीय हरिभक्तपरायण आंधळे महाराजांनी केलं. त्याचं कारण आष्टीतल्या अगदी तळागाळातल्या गावापर्यंत शाळा काढली आणि तिथल्या गरीब शेतकऱ्यांच्या मुलांना शिकण्याची संधी निर्माण केली. काम केलं पाहिजे, शिक्षकांनी काम केलं पाहिजे, विद्यार्थ्यांनी काम केलं पाहिजे. काम करताना 4 पद्धतीने माणूस काम करतो. भीतीमुळं, साहेब रागवतील म्हणून शिक्षक शाळेत जातो. कुणाला बक्षिसाची अपेक्षा आहे की मला पुरस्कार मिळाला म्हणून मी काम करतो. कोणी दुसऱ्याचं पाहून काम करतो. या 3ही पद्धतीच्या कामाला मी विरोध करणार आहे. काम तुम्ही स्वयंप्रेरणा केलं पाहिजे की ज्या कामामुळे मला समाधान मिळतं ते काम मी मन लावून केलं पाहिजे, ते मी स्वीकारलेलं आहे. तुम्हाला सांगतो, काम निमपट करायची वेळ आली, त्याचा परिणाम दुप्पट पाहिजे आणि समाधान तिप्पट पाहिजे. मला 120 सेकंदाचा वेळ दिलाय. या संस्थेनं आदरणीय साहेबांनी मला पुरस्कार दिला, माझा गौरव केला. यापुढे माझं काम करण्याचे माझे प्रयत्न आणखी वाढतील आणि मी आपल्याला शब्द देतो की यापुढे आणखी चांगलं काम करीन. माझा सत्कार केला, मला 2 मिनिटं बोलण्याची संधी दिली, याबद्दल मी सर्वांचे आभार मानतो. धन्यवाद. नमस्कार. JS न्यूज चॅनेलला लाईक करा, सबस्क्राईब करा व बेल आयकॉन दाबायला विसरू नका.